पुन्हा आपण इकडे यायचा ट्राय करूया। जो समोर दिसतोय तो आहे कात्रज बोगदा, जुना बोगदा आहे, ठीक आहे। तर राम राम नमस्कार मित्रांनो, आता मी आहे पुण्यामध्ये आणि पुण्यातल्या कात्रज एरियामध्ये आहे। आय लव्ह कात्रज लिहिलंय समोर बघा। तर इथून मी जाणार आहे कात्रज घाटामध्ये या साईडनी, जो की सातारा रोड आहे, सरळ रस्ता साताराकडे जातो। तर आपण कात्रज घाटात जाऊया। आता समोर उजव्या साईडला कात्रजचं PMT बस स्टॉप, सरळ जायचं आपल्याला सातारा रोडनी कात्रज घाटाकडे। तर त्या चौकातून आपण 5 मिनिट ड्राईव्ह करत पुढे आलो होते, अजून घाटाला सुरुवात झाली नाही आहे। सातारा नाशिकहून आली बस, साताराहून आली नाशिकला जाते। नुकताच पाऊस पडल्यामुळे बघा सगळीकडे हिरवळ झाली आहे, मस्त डोंगर जे आहे ते हिरवीगार दिसून राहिलेत। वाव, तर आपण घाटात येऊन पोहोचलो आहे, म्हणजे घाटाला सुरुवात झाली आहे। तर इथं आपण थांबू शकत नाही, कारण दरडी कोसळू शकतात कधी पण। सध्या तर पाऊस चालू नाही, अदरवाईज भरपूर आपल्याला छोटे छोटे धबधबे दिसतात साईडनी। समोर बघा बोगदा दिसतोय तिकडं, तर त्या बोगद्याच्या मधात जायचं आपल्याला। तिकडं समोर बोगदा आहे बघा, तिकडे जायचं आहे। आणि या डोंगराच्या मधातून निघून आपल्याला पुढे निघायचं आहे। आणि हा जो डोंगर दिसतोय समोर उजव्या साईडला एक नवीन बोगदा आहे, तर त्या बोगद्यातून आपण एक्झिट घेणार आहोत। पुढे बोगदा आहे, काळा चष्मा काढा, नाईट लावत। हो 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 हो, आता बघा इकडे उजव्या साईडला बोगदा दिसतोय आपल्याला, या बोगद्याच्या मधात जायचं आहे। आणि वरती डोंगर आहे, इथे थोडा वेळ थांबूया। आणि समोर बघा पुणे सिटीचा मस्त व्ह्यू दिसतोय आपल्याला। तर हा जो समोर दिसतोय तो आहे कात्रज बोगदा, जुना बोगदा आहे, ठीक आहे। हा ॲक्च्युली 2 वे बोगदा आहे। आणि या डोंगराच्या वरनं जर राईट साईडला गेलो आपण, तर पलीकडे एक नवीन बोगदा आहे, तो 2 बोगदेत ॲक्च्युली, तो आहे 2 वे। कोणती बस आली? वाई स्वारगेट। सरळ रस्ता हा जातो सातारा, कोल्हापूर, बेंगलोरला। आणि हा जो बोगदा आहे त्याची लांबी जास्त नाही आहे, 1 मिनिटाच्या आत आपण या बोगद्याच्या बाहेर पडूया। व्हाईट होल। आणि बघा बघता बघता आपण या बोगद्याच्या बाहेरून पोहोचलो। तर आता आपण कात्रज जुन्या बोगद्यातून पलीकडे आलोय, म्हणजे सातारा रोडच्या साईडला। आता थोडं पुढे गेलं की डायव्हर्जन आहे, म्हणजे U-टर्न घेऊया आपण आणि नवीन बोगद्यात घुसूया। नवीन बोगदा तर जबरदस्त आहे आणि खूप मोठा आहे ॲक्च्युली, ओके। जुन्या बोगद्यापेक्षा जो नवीन बोगदा आहे तो लांबीनं खूप जास्त आहे। आणि पाहायला पण बघा समोर बोर्ड आहे कोल्हापूर, कराड, सातारा। आपण जाऊया इकडे आणि राईट टर्न घेऊया। तर या ब्रिज खालून U-टर्न घेऊन आलोय मी, समोरून बस आल्यामुळे रेकॉर्ड करता आलं नाही। आणि हा जो डोंगर दिसतोय तो उजव्या साईडला जुना बोगदा होता, जिथून आपण आता आलोय। आणि आता थोडं समोर गेलं की आपल्याला नवीन बोगदा दिसतो। आणि हा जो रस्ता आता सरळ जातो तो आहे पनवेल, मुंबई, कर्जतकडे जातो। म्हणजे बेसिकली हा काय आहे, मुंबई बेंगलोर नॅशनल हायवे आहे। 3, 2, 1 बघा तिकडल्या साईडने आलो मी, ती जी निळी बस जाते त्या साईडने आलो मी। आणि आता U-टर्न घेऊन आपण जातो नवीन बोगद्यामध्ये। जबरदस्त मस्त व्ह्यू दिसतो हा। अजून काही दिवसानंतर पाऊस चालू होईल आणि पाऊस चालल्यानंतर असंख्य असे धबधबे दिसतील आपल्याला, तेव्हा पुन्हा आपण इकडे यायचा ट्राय करूया। हा बघा 1338 मीटर आहे, म्हणजे 1 किलोमीटरपेक्षाही जास्त लांबीचा हा बोगदा आहे। बाहेरून पोहोचलोय आपण। मस्त व्ह्यू दिसते आपल्याला, साईडने बघा मस्त अशा दऱ्या दिसतात। आय मीन क्लिफ, मस्त
व्ह्यू. त्या आईला झोप उडायचंच काम आहे. काय लावले एका स्पीड चेक करते का आपली माहिती नाही यार काय आहे. 62 16 माहिती 16 पेक्षा जास्त आहे. मला जाऊ द्या पुढे. आंबेगावच्या एरियामध्ये येऊन पोहोचले आपण पुण्यातल्या. हिंजेवाडी 25 किलोमीटर दाखवते. आणि हा आहे जांभूळवाडी ब्रिज. राईट साईडला बघा जांभूळवाडी लोक दिसते आपल्याला. मर्रामध्ये येऊन जातो आपण. इकडे तीव्र उतारा म्हणतात. Oh my God, what a bumpy ride! अबे काय भटकती आपला. तर मी निघालो आता स्वारगेटच्या दिशेने. कात्रज रोड म्हणजे सातारा रोड. आता शिवाजीनगर पुणे स्टेशन, पुणे एअरपोर्ट म्हणजे परेड ग्राउंड रोड. पृथ्वीराज चौहान, सम्राट पृथ्वीराज चौहान का पुतळा. कॅम्पमधून कोरपडिया भागात आलो मी. आणि समोर एक रेल्वे फाटक लागेल आपल्याला. आय होप रेल्वे क्रॉसिंग पुणे. अरे अरे नाही धत तेरी की रेल्वे फाटक लागले आपल्याला. शेत या रेल्वे फाटक लागलं इथे. 10-15 मिनटं जाणार आपल्याला. ओ रे नाही मालगाडी आहे. मालगाडीला माहिती आहे ना 70-80 डबे असतात आणि एकदम हळूहळू चालली त्या आईला कासवाच्या गतीनं. अरे बाबा एक गाडी गेली तर दुसरी आली. कोइंबतूर एक्सप्रेस. आपण येऊन पोहोचतो आता मुंडवा एरियामध्ये. इथून पुढे जाणार आहे कल्याण नगर. तर आजचा हा व्हिडिओ याच्यात संपूया मित्रांनो. छोटासा हा व्हिडिओ होता पण ठीक आहे. मला तर मजा आली. राईड केली मस्तपैकी. पुन्हा भेटूया याच्यापेक्षा भारी जबरदस्त असा भन्नाट ॲडव्हेंचर राईडमध्ये.